नमस्कार, स्वागत आहे आपल्या सर्वांचं आपल्या एस के एज्युकेशन या ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्मवर आणि आपल्या इंग्लिश लाईव्ह बॅचमध्ये. आजच्या या लाईव्ह सेशनमध्ये आपण सरळ सेवा लाईव्ह सेशन घेत आहोत. सरळ सेवा परीक्षांसाठी जे प्रश्न महत्त्वपूर्ण आहेत किंवा सरळ सेवा परीक्षांसाठी ज्या प्रकारच्या पद्धतीनुसार आता आपल्याला प्रश्न विचारले जात आहे त्यांची प्रॅक्टिस, त्यांचा सराव आपण या लाईव्ह सेशनच्या माध्यमातून घेत आहोत. तुम्ही जर सरळ सेवा ऑनलाईन कोर्स जॉईन केलेला असेल किंवा MPSC प्लस सरळ सेवा हा कोर्स जॉईन केलेला असेल तर तुम्हाला सर्वांना हा व्हिडिओ आता लाईव्ह होत असताना दिसत असेल. सरळ सेवा परीक्षा आता TCS पॅटर्ननुसार घेतल्या जाणार आहे. त्यामुळे रिसेंटली म्हाडाची एक्झाम TCS पॅटर्ननुसार घेतली गेली आणि त्यामध्ये आपल्याला एक वेगळ्या प्रकारचा पॅटर्न पाहायला मिळाला. त्यामध्ये आपल्याला पॅराजंबलचे क्वेश्चन्स पाहायला मिळालेत, त्यामध्ये आपल्याला एरर डिटेक्शनचे प्रश्न पाहायला मिळालेत, त्यामध्ये आपल्याला सेंटेन्स इम्प्रूव्हमेंटचे प्रश्न पाहायला मिळालेत, त्यामध्ये आपल्याला पॅराग्राफचे प्रश्न पाहायला मिळालेत, त्यामध्ये आपल्याला ॲप्लिकेशन ऑफ डिफरंट काइंड्स ऑफ व्होकॅब्युलरीचे प्रश्न आपल्याला पाहायला मिळाले आणि काही सिंपल फिल इन द ब्लँक्स जे आर्टिकल, प्रेपोजिशन आणि इतर काही टेन्सेस व मॉडल ऑक्झिलरी वर्ब्स आणि सफिक्स या चॅप्टर्सवर आधारित फिल इन द ब्लँकचे क्वेश्चन्स आपल्याला पाहायला मिळाले आहेत. आणि याच पॅटर्ननुसार आपल्याला या ठिकाणी प्रॅक्टिस करून घ्यायची आहे. ऑलरेडी मी तुम्हाला रेकॉर्डेड लेक्चर्स दिलेली आहेत. 200+ रेकॉर्डेड लेक्चर्स आहेत, ते तुम्ही केव्हाही आणि कितीही वेळेस पाहू शकतात. सोबतच हे लाईव्ह सेशन तुम्ही अटेंड करू शकतात. या लाईव्ह सेशनमध्ये आपण काय करत असतो की जे काही विविध प्रकारचे प्रश्न आहेत त्या प्रश्नांची आपण प्रॅक्टिस करत असतो. यापूर्वी विविध 5 लाईव्ह सेशनमध्ये आपण पॅराजंबलचे क्वेश्चन्स जे होते त्यांची प्रॅक्टिस केली होती आणि आणखी पुढेही आपण पॅराजंबलच्या प्रश्नांची प्रॅक्टिस कंटिन्यू करणारच आहोत. परंतु मध्ये आपल्याला आता एरर डिटेक्शनचे प्रश्नही घ्यायचे आहेत आणि एरर डिटेक्शनचे जे काही प्रश्न आहेत ते नेमके कसे सोडवायचे आणि त्यांच्यामध्ये नेमका कोणता पॉईंट महत्त्वाचा असतो हे सर्व आपण या एरर डिटेक्शनच्या लाईव्ह सेशनमध्ये घेणार आहोत. तर एरर डिटेक्शनचा आजचा आपला पहिला भाग असेल. यामध्ये आपण म्हाडा परीक्षेमध्ये आलेले जे काही एरर डिटेक्शनवर आधारित प्रश्न होते त्या प्रश्नांचा सराव करणार आहोत. सराव करत असताना आपण हे समजून घेणार आहोत की तो प्रश्न कशा प्रकारे तयार करण्यात आलेला आहे आणि त्याच्यामध्ये जो एरर तयार करण्यात आलेला आहे तो एरर नेमका कोणत्या चॅप्टरवर, त्या चॅप्टरमधील असलेल्या पॉईंटवर किंवा त्या चॅप्टरमध्ये असलेल्या कोणत्या नियमावर आधारित तो एरर तयार करण्यात आलेला आहे हे आपण व्यवस्थितरित्या या ठिकाणी पाहणार आहोत. आणि हे जर व्यवस्थित तुम्हाला समजलं तर आगामी काळात जे काही सरळ सेवा परीक्षा होणार आहेत त्यामध्ये जे काही एरर्सचे प्रश्न येतील त्यामधील एरर जे असतील ते तुम्हाला व्यवस्थित कॅच करता येतील आणि त्यानुसार अचूक उत्तरापर्यंत तुम्हाला पोहोचता येईल. त्यामुळे आजचा आपला एरर डिटेक्शनचा हा पहिला पार्ट आहे. यामध्ये कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात तर यामध्ये आपल्याला अशा प्रकारे एक सेंटेन्स दिलं जातं आणि त्या सेंटेन्समध्ये कुठेतरी एक एरर असतो. अशा प्रकारचं दे डज विश एनीबडी हार्म अशा प्रकारचं एक सेंटेन्स दिलं जाईल आणि या सेंटेन्समध्ये कुठेतरी एरर असेल. मग तो एरर कुठे असेल तर ABCD पैकी कुठेतरी एरर असेल. मग इथे ऑप्शन्स दिलेले आहेत की दे डजमध्ये एरर आहे का, किंवा विश एनीबडीमध्ये एरर आहे का, किंवा हार्ममध्ये एरर आहे का. आणि जर या वाक्यामध्ये एरर असेल तर त्याप्रमाणे आपण ते उत्तर देणार. आणि जर या वाक्यामध्ये कोणत्याही प्रकारचा एरर नसेल तर इथे बघा एक ऑप्शन आहे नो एरर, मग हे ऑप्शन आपलं करेक्ट होणार. जर वाक्यामध्ये कोणत्या पार्टमध्ये कोणत्या शब्दामध्ये एरर आहे तो शोधायचा आणि त्यानुसार ऑप्शन चूज करायचं. आणि जर वाक्यामध्ये एरर नसेल तर मग आपल्याला नो एरर नावाचं जे ऑप्शन आहे हे ऑप्शन या ठिकाणी मार्क करायचं आहे. तर अशा प्रकारचे हे प्रश्न असतात, यांनाच आपण एरर डिटेक्शनचे प्रश्न असं म्हणत असतो. यानंतर आणखी एक प्रकार येतो सेंटेन्स इम्प्रूव्हमेंट. यानंतर आणखी एक प्रकार येतो सेंटेन्स इम्प्रूव्हमेंट आणि तोही पार्ट पूर्णतः ग्रामरवर आधारित असतो. हा एरर डिटेक्शनचा पार्टही पूर्णतः ग्रामरवर आधारित असणार आहे. यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे सफिक्सेस टाईपचे क्वेश्चन्स येतील. त्यानंतर तुम्हाला स्पेलिंग टेस्टचे काही प्रश्न विचारले जातील. तर ते हळूहळू आपण पुढे गेल्यानंतर प्रत्येक पॉईंटवर व्यवस्थित आपण सराव करून घेणार आहोत. जसं पॅराजंबलमध्ये आपण जवळपास 35 ते 40 पॅराजंबलची प्रॅक्टिस करून घेतलेली आहे. अगदी त्याचप्रमाणे आपण
एरर डिटेक्शनची प्रॅक्टिस करून घेणार आहोत. पॅराजंबलमध्ये मी तुम्हाला ज्याप्रमाणे सांगितलं होतं की जवळपास 150 पॅराजंबलची प्रॅक्टिस आपण करून घेणार आहोत. आणि जर परीक्षा थोडी लेट झाली तर परीक्षेपर्यंत जितके पॅराजंबल आपल्याला घेता येतील तितके पॅराजंबलची प्रॅक्टिस आपण करणार आहोत. तितक्या एरर डिटेक्शनच्या प्रश्नांची प्रॅक्टिस आपण करून घेणार आहोत. तितकं सेंटेन्स इम्प्रूव्हमेंटच्या प्रश्नांची प्रॅक्टिस करून घेणार आहोत. तितकंच आपण सफिक्स आणि प्रिफिक्स पोस्टफिक्सवर आधारित असलेल्या प्रश्नांची प्रॅक्टिस करून घेणार आहोत. तितकेच आपण कॉम्प्रिहेन्शनवर आधारित प्रश्नांची प्रॅक्टिसही तुमची करून घेणार आहोत. जेणेकरून आगामी काळात ज्या काही परीक्षा होतील त्यामध्ये ज्या प्रकारचे प्रश्न तुम्हाला विचारले जातील त्या प्रत्येक प्रश्नाचं चांगलं आणि अचूक उत्तर तुम्हाला देता आलं पाहिजे आणि तुमची तेवढी प्रॅक्टिस झाली पाहिजे. कारण आता पूर्वीसारखं राहिलेलं नाही आहे. पूर्वी आपल्याला अगदी इझी स्वरूपाचे क्वेश्चन सरळ सेवा परीक्षांमध्ये विचारले जायचे. नंतर महापरीक्षा पोर्टल आलं. मग महापरीक्षा पोर्टलमध्ये आपल्याला थोडेसे इझी टू मॉडरेट प्रश्न पाहायला मिळालेत. आणि आता TCS पॅटर्नमध्ये पूर्णतः हा पॅटर्नच चेंज झाल्यामुळे प्रश्नांची लेवल जरी मॉडरेट असली तरी प्रश्न जो आहे तो दिसायला आपल्याला फार मोठा दिसतो. आणि यामुळे आपण या प्रश्नांना घाबरत असतो आणि अटेम्प्ट न करता आपण हे प्रश्न स्किप करतो आणि त्यामुळे आपल्याला इंग्लिशमध्ये मार्क्स येत नाही. त्यामुळे यापुढे आपल्याला प्रत्येक प्रश्नही अटेम्प्ट करायचा आहे. अटेम्प्ट करत असताना त्याचं योग्य उत्तरच आपल्याला द्यायचं आहे आणि जास्तीत जास्त मार्क्स आपल्याला आपल्या या इंग्लिश सब्जेक्टमध्ये घेऊन यायचे आहेत. सुरुवात करूया आजच्या आपल्या एरर डिटेक्शन पार्टला. येथे इन्स्ट्रक्शन्स दिलेले आहेत की जे ऑलरेडी मी तुम्हाला सांगितलेलं आहे की एक सेंटेन्स आहे त्यामध्ये जर एरर असेल तर तो ABCD पैकी कोणता एरर आहे ते शोधा आणि एरर जर नसेल तर नो एरर नावाचं जे ऑप्शन आहे त्याला मार्क करायचं आहे. हा जो पेपर झाला होता 9 फेब्रुवारी 2022 म्हाडाचा पेपर आहे. 12:30 वाजता हा पेपर झालेला होता. सेंटेन्स आहे दे डज विश एनीबडी हार्म. आता बघा अत्यंत सोपा प्रश्न आहे. सर्वांना माहिती असलं पाहिजे की हा जो दे प्रोनाऊन आहे हा एक सब्जेक्ट आहे आणि याच्यानंतर कधीही आपण डजचा वापर करत नाही. याच्यानंतर आपण कशाचा वापर करत असतो? डूचा वापर करत असतो. हे आपण कुठे पाहिलं तर रेकॉर्डेड लेक्चरमधील टेन्स नावाचं जे चॅप्टर आहे त्याच्यामध्ये पहिला जो टेन्स आहे प्रेझेंट इंडेफिनिट टेन्स त्यामध्ये आपण हा पॉइंट पाहिलेला आहे की दे नंतर आपण डज वापरत नाही, दे नंतर आपण डू वापरतो. यू नंतर डज वापरत नाही, यू नंतर आपण डू वापरतो. अगदी त्याप्रमाणे अगदी बेसिक एरर आहे. त्यामुळे या ठिकाणी जर तुम्ही पाहिला तर हा जो डज आहे हा डज या ठिकाणी एरर आहे. मग आपल्याला असं ऑप्शन शोधायचं आहे की ज्या ऑप्शनमध्ये डज लिहिलेलं असेल. बघा पहिल्याच ऑप्शनमध्ये दे नंतर इथे डज लिहिलेलं आहे म्हणजे ऑप्शन ए आपल्याला या ठिकाणी पिकअप करायचं आहे की ज्या पार्टमध्ये एरर आहे ते पार्ट आपलं उत्तर असेल. सो इथे दे डज विश एनीबडी हार्म यामध्ये दे डज ही जी फ्रेज आहे किंवा दे आणि डज ही दोन जी शब्द आहेत यांच्यामध्ये एरर आहे म्हणून इथे आपलं उत्तर जे असणार ते ऑप्शन ए हे उत्तर असणार. अगदी सोपा प्रश्न आहे. परंतु बऱ्याचदा काय होतं ही इतकी मोठी इन्स्ट्रक्शन आपल्याला दिली जाते त्यानंतर हे एक सेंटेन्स आहे त्यानंतर हे 4 ऑप्शन्स आहे त्यामुळे प्रश्न आपल्याला मोठा वाटायला लागतो. परंतु प्रश्न इतकाच आहे दे डज विश एनीबडी हार्म आणि यामध्ये दे नंतर डज येत नाही आणि इझिली आपण ऑप्शन ए ला मार्क करू शकतो. त्यामुळे सागर सरांचं ऑप्शन ए बरोबर आहे, माधुरी मॅडम यांचं ऑप्शन ए बरोबर आहे, त्यानंतर करुणा मॅडम तानाजी सरांचं ऑप्शन ए बरोबर आहे, त्यानंतर सचिन सरांचं ऑप्शनही ए बरोबर आहे. याच प्रकारचा बघूया पुढचा प्रश्न. आता बघा यामध्ये मी आणखी तुम्हाला एक छोटासा पॉईंट सांगतो तो लक्षात ठेवायचा की पुढे गेल्यानंतर काय केलं जाऊ शकतं. बघा हे जे यू आहे किंवा दे आहे किंवा वी आहे किंवा एनिथिंग प्लुरल नाऊन असेल किंवा आय असेल यांच्यानंतर आपण डू वापरतो, यांच्यानंतर डज वापरत नाही. त्यामुळे पुढे एकदा प्रश्न तयार करून मिळाला तर तो कसा तयार करून मिळेल? यू नंतर मुद्दाम डज वापरले जाईल, दे नंतर आता डज वापरलेला आहे, वी नंतर डज वापरून सेंटेन्स चुकवलं जाईल, प्लुरल नाऊन नंतर डज वापरून सेंटेन्स चुकवलं जाईल, आय नंतर डज वापरून सेंटेन्स चुकवलं जाईल. तर अशा प्रकारचे एरर पुढच्या सेंटेन्समध्ये केले जाऊ शकतात, परीक्षांमध्ये देखील केले जाऊ शकतात. तर जो पहिला प्रश्न आपण पाहिलेला आहे त्या आधारावर आपल्याला हे इंडिकेशन्स मिळत आहे की आपल्याला अशा प्रकारचे सेंटेन्सेस पुढे एरर सहित मिळू शकतात. किंवा तुम्हाला माहिती असलं पाहिजे की हा जो सब्जेक्ट ही असेल किंवा सब्जेक्ट शी असेल किंवा एखादं सिंग्युलर नाऊन असेल किंवा इट असेल तर यांच्यानंतर आपण डजचा वापर करतो आणि यांच्यानंतर आपण डूचा वापर करत नाही.
तर मग पुढे गेल्यानंतर कशा प्रकारे वाक्य तयार केलं जाईल, ही नंतर आपल्याला डू वापरून दिलं जाईल. आता दिसतंय सर्वांना? हा, तर पुढे काय केलं जाऊ शकतं की ही असेल, शी असेल, सिंग्युलर नाऊन असेल, इट असेल, यांच्यानंतर डज वापरला जातो. प्रेझेंट इंडेफिनेट टेन्सचं वाक्य तयार करत असताना जेव्हा आपण वाक्य नेगेटिव्ह तयार करतो तेव्हा ही, शी, सिंग्युलर नाऊन किंवा इट नंतर आपण डजचा वापर करतो, डूचा वापर करत नाही. त्यामुळे भविष्यात असं होऊ शकतं की एखादं सेंटेन्स असं तयार केलं जाईल की इथे ही नंतर डू वापरला जाईल, शी नंतर डू वापरला जाईल, इट नंतर डू वापरला जाईल, सिंग्युलर नाऊन नंतर डू वापरला जाईल आणि मग ते सेंटेन्स चुकणार आणि मग तो एरर होणार. त्यामुळे पहिला जो प्रश्न आहे त्यामध्ये जो पॉईंट आहे, ज्या पॉईंटवर एरर तयार करण्यात आलेला आहे, तोच पॉईंट मी या ठिकाणी एलॅबरेट करून दिलेला आहे की पुढे गेल्यानंतर आपल्याला अशा प्रकारचेही एरर्स पाहायला मिळू शकतात किंवा अशा प्रकारचे प्रश्न येऊ शकतात. त्यामुळे हा छोटासा पॉईंट सर्वांनी लक्षात ठेवायचा आहे. त्यानंतर बघा पुढचा प्रश्न, माय बॉस वॉन्ट्स एव्हरीबडी टू रिमेन प्रेझेंट फॉर द मीटिंग. या सेंटेन्समध्ये बघा हे एक छोटंसं सेंटेन्स आहे आणि या सेंटेन्समध्ये नेमका कोणत्या पार्टमध्ये किंवा कोणत्या शब्दामध्ये एरर आहे हे आपल्याला शोधायचं आहे. आणि सेंटेन्स रीड केल्यानंतर जर आपल्याला असं वाटत असेल की या पर्टिक्युलर शब्दामध्ये एरर आहे तर त्यानुसार आपलं ऑप्शन आपल्याला टिक करायचं आहे. आणि आपल्याला जर असं वाटत असेल की या प्रश्नामध्ये, या सेंटेन्समध्ये कोणत्याही प्रकारची मिस्टेक नाही, कोणत्याही प्रकारचा एरर नाही, तर मग बघा इथे ऑप्शन बी जे आहे नो एरर, ते आपलं करेक्ट ऑप्शन होईल. मग बघा सेंटेन्स माय बॉस वॉन्ट्स. आता बघा ज्या पद्धतीने या ठिकाणी माय बॉस लिहिलेलं आहे, हे माय बॉस काय आहे, एक सब्जेक्ट आहे आणि बॉसची संख्या किती आहे, एक आहे. म्हणजे या ठिकाणी हा बॉस कसा होणार, सिंग्युलर होणार. आणि जर सिंग्युलर नाऊन असेल, जर सिंग्युलर नाऊन असेल तर पुढे जो व्हर्बचा फर्स्ट फॉर्म येणार आहे त्याला एस किंवा ईएस जोडणं अगदी गरजेचं आहे. मग या ठिकाणी बघा वॉन्ट जो आहे हा व्हर्बचा फर्स्ट फॉर्म आहे आणि याला एस जोडलेला आहे, म्हणजे हे बरोबर आहे, इथे कोणत्याही प्रकारची मिस्टेक नाही. म्हणजे माय बॉस वॉन्ट्स हे अगदी बरोबर आहे, माय बॉस वॉन्ट्स हे अगदी बरोबर आहे. त्यानंतर एव्हरीबडी टू रिमेन प्रेझेंट फॉर द मीटिंग, इथे जर आपण पाहायचा प्रयत्न केला तर हे एव्हरीबडी जे आहे हे देखील बरोबर आहे. माय बॉस वॉन्ट्स एव्हरीबडी, माय बॉस वॉन्ट्स एव्हरीबडी. सो या ठिकाणी बघा आपलं उत्तर ए हे होणार नाही, कारण माय बॉस वॉन्ट्स एव्हरीबडी हे अगदी बरोबर आहे. आता बघा या ठिकाणी लिहिलेलं आहे टू रिमेंड. आता हा जो आहे हा आहे टू आणि टू नंतर जर तुम्ही पाहिलं हा रिमेंड जो आहे हा व्हर्बचा सेकंड फॉर्म आहे. टू नंतर हा जो रिमेंड आहे हा रिमेंड व्हर्बचा सेकंड फॉर्म आहे आणि टू नंतर व्हर्बचा सेकंड फॉर्म कधीच येत नाही. हा पॉइंट नेहमीसाठी लक्षात ठेवायचा. टू नंतर V2 किंवा V3 येत नाही, टू नंतर व्हर्बचा फर्स्ट फॉर्म येत असतो. म्हणजे या ठिकाणी रिमेंड असं न लिहिता फक्त काय लिहायला हवं होतं, रिमेन असं लिहायला हवं होतं. REMAIN हा व्हर्बचा फर्स्ट फॉर्म त्या ठिकाणी असायला पाहिजे होता, परंतु टू नंतर V2 आल्यामुळे हे जे टू रिमेंड आहे हे टू रिमेंड चुकीचं आहे. आणि हे जे ऑप्शनमध्ये आपल्याला दिसेल बघा, इथे आपल्याला ऑप्शन सी मध्ये दिसतंय टू रिमेंड, या ठिकाणी हा रिमेंड शब्द चुकीचा आहे, म्हणून ऑप्शन सी जे आहे हे आपलं करेक्ट ऑप्शन होईल. का करेक्ट ऑप्शन होईल, कारण सेंटेन्समधील एरर शोधायचा आहे. एरर आपला सी आहे, म्हणजेच टू रिमेंड प्रेझेंट आहे. एरर टू रिमेंड असल्यामुळे ऑप्शन सी हे आपलं उत्तर होणार. पुन्हा एकदा हा प्रश्न 9 फेब्रुवारी 2022च्या पेपरमध्ये 12:30 वाजेची जी शिफ्ट होती त्यामध्ये विचारण्यात आलेला आहे आणि हा प्रश्न आहे एरर डिटेक्शन टाईपचा, ज्याला आपण स्पॉट द एरर असं म्हणतो. अशा प्रकारचे प्रश्न IBPS, SBI किंवा इन्शुरन्सच्या ज्या एक्झाम्स होतात त्यामध्ये विचारले जातात. SSC CGL किंवा HSSLच्या ज्या एक्झाम्स होतात त्यामध्ये विचारल्या जातात आणि या सर्व एक्झाम्स एकतर IBPS द्वारा कंडक्ट केल्या जातात किंवा TCS द्वारा कंडक्ट केल्या जात असतात. त्यामुळे हे जे छोटे छोटे प्रश्न आहेत हे तुम्ही कायम लक्षात ठेवायचे की कशा प्रकारे एरर केला जाऊ शकतो. आता पुढे काय होईल, अशाच प्रकारचं काहीसं वेगळं सेंटेन्स तुम्हाला दिलं जाईल आणि त्यामध्ये टू नंतर V3 दिला जाईल. मग त्यावेळेस तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की टू नंतर V2 V3 येत नाही, टू नंतर व्हर्बचा फर्स्ट फॉर्म येतो, म्हणून टू नंतर रिमेंड चुकीचं आहे, टू नंतर फक्त रिमेन बरोबर असणार, म्हणून ऑप्शन सी आपलं उत्तर होणार.
सो ऑप्शन सी बघा, करण सरांचं ऑप्शन सी बरोबर आहे, माधुरी मॅडम यांचं ऑप्शन सी बरोबर आहे, त्यानंतर सुभाष राठोड सरांचं ऑप्शन सी बरोबर आहे. चला यानंतर घेऊया आपला पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न आहे, एव्हरी सर्वायव्हर ऑफ द अनफॉर्च्युनेट ॲक्सिडेंट हॅड अ स्टोरी टू शेअर. आता इथे बघा, एव्हरी नंतर नाऊन नेहमी सिंग्युलर असलं पाहिजे. सो या ठिकाणी बघा, सर्वायव्हर हे काय आहे, सिंग्युलर नाऊन आहे. सिंग्युलर नाऊन म्हणजे काय, एकवचनी नाम. सिंग्युलर नाऊन म्हणजे काय, एकवचनी नाम. ऑफ द अनफॉर्च्युनेट ॲक्सिडेंट, एव्हरी सर्वायव्हर, एव्हरी म्हणजे प्रत्येक, सर्वायव्हर म्हणजे बचावलेला, ऑफ द अनफॉर्च्युनेट ॲक्सिडेंट, एक जो ॲक्सिडेंट झालेला आहे अनफॉर्च्युनेटली, त्या अनफॉर्च्युनेट ॲक्सिडेंटमधले जे काही प्रत्येक बचावलेला व्यक्ती आहे, हॅड अ स्टोरी टू शेअर, त्याच्याकडे एक स्टोरी होती शेअर करण्यासाठी की नेमका तो अपघातामधून कशा प्रकारे बचावला. तर इथे बघा, एव्हरी नंतर सर्वायव्हर बरोबर आहे, ऑफ द अनफॉर्च्युनेट ॲक्सिडेंटही बरोबर आहे, हॅड अ स्टोरी टू शेअर हे देखील बरोबर आहे. या वाक्यामध्ये कोणत्याही प्रकारचा एरर नाही आणि म्हणून इथे आपल्याला ऑप्शन बी चूज करावं लागेल, नो एरर. क्लिअर. सो आता इथे एररच नाही आहे, तर आपण कितीही शोधण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला एरर मिळणार नाही. आणि प्रत्येक शब्द या ठिकाणी जर तुम्ही चेक करून पाहिला तर प्रत्येक शब्द आपापल्या जागेवर अगदी योग्य पद्धतीने ठेवण्यात आलेला आहे आणि ग्रामॅटिकलीही पूर्ण वाक्य अगदी करेक्ट आहे, त्यामुळे इथे एरर नाही. सो ऑप्शन बी आपलं सर्वांचं उत्तर बरोबर आहे. त्यामध्ये सागर सरांचं, माधुरी मॅडम यांचं आणि करण सर यांचं ऑप्शन बी जे आहे हे बरोबर आहे. यानंतर बघा पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न आहे, शिवांगी हॅव गिवन मी सम फ्लॉवर्स ऑन माय बर्थडे. आता बघा, या सेंटेन्समध्ये जर एरर असेल, नेमका कोणता एरर आहे त्यानुसार आपल्याला ऑप्शन चूज करायचं. सेंटेन्समध्ये जर एरर नसेल तर नो एरर हे ऑप्शन शोधायचं. सी मध्ये नो एरर आहे. पण आता आपण बघू शकतो की या ठिकाणी बघा, शिवांगी हे एका मुलीचं नाव आहे आणि हेच या वाक्याचा काय आहे, एक सब्जेक्ट आहे. हा या वाक्याचा काय आहे, सब्जेक्ट आहे. आणि सब्जेक्ट कसा आहे, सिंग्युलर आहे, एकच व्यक्ती आहे. आणि इथे बघा काय लिहिलेलं आहे, हॅव. जर व्यक्ती एक असेल म्हणजे सिंग्युलर नाऊन जर असेल, या ठिकाणी शिवांगी हे सिंग्युलर नाऊन आहे, एकवचनी नाम आहे. आणि नाम जर एकवचनी असेल, सब्जेक्ट जर सिंग्युलर असेल, तर आपण हॅव या व्हर्बचा वापर करत नाही, आपण हॅज या व्हर्बचा वापर करत असतो. आणि म्हणून या सेंटेन्समध्ये हा जो हॅव आहे, हा हॅव चुकीचा आहे. या हॅवच्या ऐवजी हॅज असायला पाहिजे होता. आणि हा जो पॉईंट या ठिकाणी आपण घेतलेला आहे, हा पॉईंट आहे प्रेझेंट परफेक्ट टेन्समधील. आपल्या रेकॉर्डेड लेक्चर्समध्ये जाऊन टेन्स या चॅप्टरमधील प्रेझेंट परफेक्ट टेन्स या नावाचं फोल्डर ओपन करायचं. तिथे तुम्हाला याबद्दल सर्व माहिती मिळेल की प्रेझेंट परफेक्ट टेन्समध्ये वाक्याचं स्ट्रक्चर जे आहे ते कसं असणार. आणि त्यामुळे या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं तर हा हॅव चुकीचा आहे, त्यामुळे इथे शिवांगी नंतर हा जो हॅव चुकीचा असल्यामुळे ऑप्शन ए हे आपलं करेक्ट ऑप्शन होणार. सो या ठिकाणी हा जो एरर तयार करण्यात आलेला आहे, हा पुन्हा एकदा टेन्स या चॅप्टरवर करण्यात आलेला आहे. आणि टेन्स या चॅप्टरमध्ये जो प्रेझेंट परफेक्ट टेन्स नावाचा टेन्स आहे, त्या टेन्सच्या बेसिक स्ट्रक्चरवर आपल्याला हा एरर तयार करून दिलेला आहे. मग आता पुढेही आपल्याला अशा प्रकारचा प्रश्न कदाचित विचारला गेला तर नेमके कोणकोणते पॉईंट लक्षात ठेवायचे. तर बघा, प्रेझेंट परफेक्ट टेन्समध्ये सब्जेक्ट नंतर एकतर हॅवचा वापर केला जातो किंवा हॅजचा वापर केला जातो आणि यांच्यानंतर व्हर्बचा तिसरा फॉर्म दिला जातो. याच्यानंतर जर व्हर्बचा दुसरा फॉर्म घेतला तर हे चुकीचं होणार. यानंतर व्हर्बचा फर्स्ट फॉर्म घेतला तर हे चुकीचं होणार. यानंतर व्हर्बचा आयएनजी फॉर्म जरी घेतला तरी हे काय होणार, चुकीचं होणार. अशा प्रकारचा एरर एक वेळेस MPSCच्या परीक्षांमध्ये करण्यात आलेला होता की जिथे हॅव हॅज बरोबर लिहिण्यात आलेलं होतं सब्जेक्ट सोबत, परंतु V3 लिहिण्यात आलेला नव्हता, V1 लिहिण्यात आलेला होता. म्हणून एकतर सब्जेक्ट नंतर हॅव किंवा हॅज येणार, पण त्याच्यानंतर आपल्याला V3 लिहावा लागणार, V2 V1 VING येणार नाही. हा एक छोटासा पॉईंट प्रेझेंट परफेक्ट टेन्स बद्दल सर्वांनी लक्षात ठेवायचा आहे. आणि दुसरा पॉईंट हा आहे की जर आपला सब्जेक्ट आय असेल किंवा वी असेल किंवा यू असेल किंवा दे असेल किंवा प्लुरल नाऊन असेल, तर अशा वेळेस आपल्याला याच्यानंतर काय घ्यावा लागतो, हॅव घ्यावा लागतो. आणि इथे जर तुम्ही हॅज घेतला तर हे काय होणार, चुकीचं होणार.
म्हणून पुढे जर आपल्याला सेंटेन्स दिलं तर ते कशा प्रकारे चुकवलं जाऊ शकतं. आय नंतर मुद्दाम हॅज लिहून देतील, वी नंतर मुद्दाम हॅज लिहून देतील, यू नंतर मुद्दाम हॅज लिहून देतील, दे नंतर हॅज लिहून देतील किंवा प्लुरल नाऊन नंतर हॅज लिहून देतील. अशा प्रकारचा एरर केला जाऊ शकतो. आणि जर वाक्याची सुरुवात ही ने होत असेल, शी ने होत असेल, इट ने होत असेल, दिस ने होत असेल, दॅट ने होत असेल किंवा सिंग्युलर नाऊनने होत असेल, एखादं सिंग्युलर नाऊन असेल त्याने होत असेल, तर याच्यानंतर आपण हॅज वापरतो, याच्यानंतर हॅव वापरत नाही. त्यामुळे पुन्हा एकदा चूक जर करायची असेल, एरर जर करायचं असेल वाक्यामध्ये, तर ही नंतर मुद्दाम हॅव वापरला जाईल, शी नंतर हॅव वापरला जाईल, इट नंतर हॅव वापरला जाईल, दिस किंवा दॅट नंतर हॅव वापरून चूक करण्यात येईल. सिंग्युलर नाऊन जसं की मागच्या प्रश्नामध्ये पाहिलं की शिवांगी हे एक सिंग्युलर नाऊन होतं, त्याच्यासोबत मुद्दाम हॅव वापरला होता की जो चुकीचा आहे. तिथे काय वापरायला हवा होता, हॅज वापरायला हवा होता. सो हॅव वापरल्यामुळे मिस्टेक झालेली आहे. त्यामुळे अशा प्रकारचं हे जे स्ट्रक्चर आहे हे तुमच्या लक्षात असणं फार गरजेचं आहे. हे बघा, एरर जी केलेली आहे ही अगदी सोपी एरर तयार करण्यात आलेली आहे. बेसिक स्ट्रक्चरवर ही जी एरर्स आहेत हे तयार करण्यात आलेली आहे. तुम्ही जर IBPS किंवा SBI किंवा प्रोबेशनरी ऑफिसर किंवा इन्शुरन्स किंवा CGLचे पेपर्स तपासले असतील तर त्यामध्ये तुम्हाला मॉडरेट स्वरूपाचे आणि ॲडव्हान्स स्वरूपाचे एरर्स पाहायला मिळतात. त्यामुळे आपल्या या सरळ सेवा परीक्षेमध्ये जरी एरर डिटेक्शनचे प्रश्न असले तरी ते इझी टू मॉडरेट स्वरूपाचे राहतात. त्यामुळे आपल्याला स्ट्रक्चर जरी माहिती असलं तरी आपण अचूक उत्तर देऊ शकतो. त्यामुळे घाबरण्याचं काही कारण नाही. जरी प्रश्न एरर डिटेक्शनवर असला, जरी प्रश्न पॅराजंबलवर विचारलेला असला, जरी प्रश्न सेंटेन्स इम्प्रूव्हमेंटवर विचारलेला असला, जरी प्रश्न प्रिफिक्स किंवा सफिक्स किंवा पोस्टफिक्सवर विचारलेला असला, जरी प्रश्न स्पेलिंग मिस्टेकवर विचारलेला असला तरी तुम्हाला तो सोडवता येईल, कारण त्याची प्रॅक्टिस आपण आपल्या या बॅचमध्ये पूर्णतः करून घेणार आहोत. त्यामुळे तुम्ही लवकर जॉईन केलेलं आहे हे आपल्या सर्वांसाठी अगदी आनंदाची बातमी आहे की आपण सर्वांनी अगदी लवकर नोटिफिकेशन येण्याच्या आधीच जॉईन करून घेतलेलं आहे आणि आपण याची प्रॅक्टिस सुरू करून दिलेली आहे. काही जण नोटिफिकेशन आल्यानंतर जॉईन करतात, त्यांनाही वेळ मिळतो, परंतु त्यांना तुमच्या तुलनेत कमी वेळ मिळणार. तुम्ही आतापासूनच चांगल्या प्रकारे प्रॅक्टिस करायला सुरुवात केलेली आहे, त्यामुळे याचं फ्रूट, याचं फळ तुम्हाला नक्कीच पुढे मिळेल. यानंतर घेऊया आपला आजचा पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न आहे, नताशा विजिटिंग सम रिनोन लायब्ररीज इन ऑस्ट्रेलिया लास्ट इयर. आता बघा, या सेंटेन्समध्ये जर आपण पाहिलं तर इथे नताशा हे आपल्या सेंटेन्सचा काय आहे, एक सब्जेक्ट आहे. आणि हा सब्जेक्ट कसा आहे बघा, सिंग्युलर. जसं मागच्या सेंटेन्समध्ये शिवांगी हे नाव घेऊन सब्जेक्ट सिंग्युलर होता, तसंच या सेंटेन्समध्ये देखील आपण पाहू शकतो नताशा हे नाव आहे आणि एक सिंग्युलर नाऊन आहे. आता याच्यानंतर बघा, लगेचच एक व्हर्ब यूज केलेला आहे की जो ING फॉर्ममध्ये दिलेला आहे. कोणत्याही सब्जेक्ट नंतर लगेचच ING फॉर्म घेता येत नाही. कोणताही सब्जेक्ट जो असेल त्यानंतर लगेचच आपल्याला ING फॉर्म घेता येत नाही. कोणत्याही सब्जेक्ट नंतर लगेचच व्हर्बचा ING फॉर्म घेता येत नाही. आपल्याला त्या सब्जेक्ट नंतर एकतर एम घ्यावा लागेल किंवा इज घ्यावा लागेल किंवा आर घ्यावा लागेल किंवा वॉज घ्यावा लागेल किंवा त्यानंतर आपण बी घेऊन देखील, ज्याप्रमाणे शुड बी असणार, मस्ट बी असणार, कॅन बी असणार, कुड बी असणार, अशा प्रकारचे जे व्हर्ब्स आहेत त्यानंतर आपण INGचा वापर करू शकतो. सब्जेक्ट नंतर जर एम असेल तर ING ठीक आहे. सब्जेक्ट नंतर जर इज असेल तर ING ठीक आहे. सब्जेक्ट नंतर आर, वर, वॉज असेल तर ING यूज करू शकतो. परंतु सब्जेक्ट नंतर लगेचच व्हर्बचा ING प्रत्यय जोडता येत नाही. अशा प्रकारची रचना जी आहे ही रचना चुकीची असते आणि म्हणून या ठिकाणी नताशा या सब्जेक्ट नंतर लगेचच घेतलेला हा व्हिजिटिंग ING शब्द जो आहे हा चुकीचा आहे. त्यामुळे ज्या ठिकाणी आपल्याला व्हिजिटिंग हा शब्द दिसेल ते आपलं ऑप्शन करेक्ट असेल. सो नताशा व्हिजिटिंग हे चुकीचं आहे आणि हा एरर असल्यामुळे ऑप्शन सी या ठिकाणी आपलं करेक्ट उत्तर होणार आहे. सो करण सरांचं ऑप्शन सी, तानाजी सरांचं ऑप्शन सी, सुभाष राठोड सरांचं ऑप्शन सी, निकिता मॅडम यांचं ऑप्शन सी, करुणा मॅडम यांचं ऑप्शन सी, कीर्ती मॅडम, सागर सर, माधुरी मॅडम यांचं ऑप्शन सी, करण सर यांचं ऑप्शन सी अगदी बरोबर आहे. आता बघा, या सेंटेन्समध्ये जर आपल्याला व्हर्ब करेक्ट करायचा असेल, म्हणजे इथे व्हिजिटिंगच्या ऐवजी जर दुसरा व्हर्ब यूज करायचा असेल की जो व्हिजिट प्रमाणेच असेल, तर तो कुठला असेल,
बघा, नताशा ब्लँक सम रिनोन लायब्ररीज इन ऑस्ट्रेलिया लास्ट इयर. मग बघा या ठिकाणी कोणता शब्द प्रयोग केलेला आहे, लास्ट इयर हा शब्द प्रयोग यूज केलेला आहे. आणि लास्ट इयर जर यूज केलेलं आहे तर ते वाक्य पास्ट इंडेफिनेट टेन्समध्ये असतं, म्हणजे तिथे सब्जेक्ट नंतर V2 येत असतो. लास्ट इयरमुळे व्हिजिटिंगचा व्हिजिटेड होणार, कारण व्हिजिटेड काय आहे, V2 आहे. म्हणजे इथे नताशा व्हिजिटेड असं जर आपण म्हटलं तर आपलं वाक्य बरोबर होईल. सो नताशा व्हिजिटेड सम रिनोन लायब्ररीज इन ऑस्ट्रेलिया लास्ट इयर. त्या लास्ट इयर शब्दामुळे आपल्याला व्हिजिटेड हा V2 घ्यावा लागला आणि आता आपलं वाक्य जे आहे हे बरोबर आहे. परंतु तुम्हाला वाक्य परीक्षेत बरोबर करायचं नाही आहे, फक्त तुम्हाला एरर शोधायचा आहे. आणि तितका जरी तुम्हाला शोधता आला, आपलं उत्तर आपल्या समोर असणार, आपलं करेक्ट उत्तर समोर असणार आणि त्याचे योग्य ते गुण आपल्याला मिळालेले असणार. राईट. सो सागर सरांचं व्हिजिटेड बरोबर आहे, माधुरी मॅडम यांचे व्हिजिटेड जे आहे अगदी बरोबर आहे. यानंतर पाहूया आपला पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न आहे, माय फादर विल गोज टू पॅरिस टू अटेंड अ बिझनेस मीटिंग विथ हिज न्यू क्लायंट्स. माय फादर विल गोज टू पॅरिस, माझे फादर पॅरिसला जाणार, टू अटेंड करण्यासाठी अ बिझनेस मीटिंग विथ हिज क्लायंट्स. एक बिझनेस मीटिंग आहे, त्या बिझनेस मीटिंगला अटेंड करण्यासाठी, त्यांच्या क्लायंटसोबत बिझनेस मीटिंग अटेंड करण्यासाठी माय फादर विल गोज टू पॅरिस. आता बघा, हा जो प्रश्न आहे हा प्रश्न पुन्हा एकदा टेन्स या चॅप्टरवरच डिपेंड आहे. म्हणजे इथे जो एरर केलेला आहे तो एरर टेन्स या चॅप्टरवर तयार करण्यात आलेला आहे. आपल्याला सर्वांना माहिती असेल की जेव्हा आपण फ्युचर टेन्स म्हणतो, जेव्हा आपण फ्युचर इंडेफिनेट टेन्स घेत असतो, तिथे सब्जेक्ट नंतर एकतर विल घेत असतो किंवा शॅल घेत असतो. आणि याच्यानंतर आपण व्हर्बचा फर्स्ट फॉर्म घेत असतो. फर्स्ट फॉर्मला एस किंवा ES लावत नसतो. हा जो फर्स्ट फॉर्म आहे याला एस किंवा ES लावत नसतो. इथे बघा मिस्टेक काय आहे की माय फादर हा सब्जेक्ट आहे, त्यानंतर विल अगदी बरोबर आहे, परंतु हा जो गोज आहे हा गोज या ठिकाणी चुकीचा आहे, कारण इथे हा जो V1 आहे याला ES जोडलेला आहे, हे चुकीचं आहे. इथे फक्त काय असायला पाहिजे होतं, गो असायला पाहिजे होतं, तेव्हा आपलं सेंटेन्स जे आहे हे बरोबर झालं असतं. सो माय फादर विल गो टू पॅरिस हे सेंटेन्स बरोबर होईल. माय फादर विल गोज टू पॅरिस हे पूर्णतः चुकीचं होईल. सो हा फ्युचर इंडेफिनेट टेन्स आहे. सो आतापर्यंत आपण जे काही 4 ते 5 प्रश्न 6 प्रश्न पाहिलेले आहेत, या प्रश्नामध्ये आपल्याला 3 प्रश्न अशी मिळालीत की त्या 3 प्रश्नांमध्ये जो एरर तयार करण्यात आलेला होता हा एरर टेन्सच्या स्ट्रक्चरवर तयार करण्यात आलेला होता. एक एरर प्रेझेंट इंडेफिनेट टेन्सवर आढळला, दुसरा एरर प्रेझेंट परफेक्ट टेन्सवर तयार करण्यात आलेला होता, तिसरा एरर फ्युचर इंडेफिनेट टेन्सवर तयार करण्यात आलेला आहे. त्यामुळे आजच रेकॉर्डेड लेक्चर्स या फोल्डरमध्ये जाऊन सर्वांनी टेन्स या चॅप्टरची संपूर्ण 19 व्हिडिओज जी आहेत ती व्यवस्थित बघायची. म्हणजे आजच्याच 19 नाही बघायची, आजपासून कमीत कमी त्या 19 व्हिडिओजपैकी 2 व्हिडिओज तरी तुम्ही बघायला सुरुवात करा. अशा प्रकारे पुढील 8 दिवसात 9 दिवसात पूर्णतः तुमचे 2-2 व्हिडिओज पाहून झाल्यानंतर पूर्णतः टेन्स हे चॅप्टर तुमचं क्लिअर होईल. ओके. सो या ठिकाणी जर तुम्ही घेतलं तर माय फादर विल गोज हे जर आपण पाहिलं हे ऑप्शन सी मध्ये आहे. ऑप्शन सी जे आहे हे आपलं फायनल आन्सर असणार. सो करण सरांचं ऑप्शन सी बरोबर आहे. सुभान शेख सरांचं गो जे म्हटलेलं आहे अगदी बरोबर आहे. मनीषा मॅडम यांचं ऑप्शन सी बरोबर आहे. त्यानंतर सुभाष राठोड सरांचं ऑप्शन सी जे आहे अगदी बरोबर आहे. सर्वांची उत्तरं पूर्णतः बरोबर येत आहे, त्यामुळे चांगली प्रॅक्टिस सर्वांची होत आहे. त्यानंतर बघा पुढचा प्रश्न. दे वॉज गोइंग टू विजिट अ हिस्टॉरिकल प्लेस विथ देअर फॅमिली. अगदी सोपा प्रश्न आहे, प्रत्येकाला याचं उत्तर येईल. जितके सर्वजण लाईव्ह असतील त्या प्रत्येकाला याचं उत्तर जमणार म्हणजे जमणारच. आता बघा हा प्रश्न पुन्हा एकदा तुम्ही पाहू शकता टेन्स या चॅप्टरवर तयार केलेला आहे. आणि इथे आपण पाहू शकतो की हा जो सब्जेक्ट दे आहे या सब्जेक्ट दे नंतर आपण वॉज हा वर्ब घेत नाही. दे नंतर आपण वर हा शब्द प्रयोग करत असतो. म्हणजे आपण जर पास्ट कॉन्टिन्युअस टेन्सचं स्ट्रक्चर पाहिलेलं असेल तर तिथे आपण यू असेल, वी असेल, दे असेल किंवा
प्ल्युरल नाऊन असेल तर त्यांच्यानंतर आपण काय घेत असतो, वर घेत असतो. यांच्यानंतर आपण वॉज घेत नाही. मग पुढे एकदा प्रश्न तयार करून दिला जाईल, मुद्दाम यू नंतर वॉज घेतलं जाईल, वी नंतर वॉज घेतलं जाईल, दे नंतर वॉज घेतलं जाईल, प्ल्युरल नाऊन असेल त्याच्यानंतर वॉज घेतलं जाईल. अशा वेळेस सेंटेन्स एरर असेल, वॉज हा एरर असेल. आणि जर आपल्या सेंटेन्सची सुरुवात आयने होत असेल, हीने होत असेल, शीने होत असेल, इटने होत असेल, दिसने होत असेल, दॅटने होत असेल किंवा सिंग्युलर नाऊनने होत असेल तर मग आपण वॉजचा वापर करतो, मग आपण वरचा वापर करत नाही. आणि सेंटेन्स जर चुकवायचं असेल तर सेंटेन्स कसं चुकवलं जाऊ शकतं, आय नंतर वर दिला जाईल, ही नंतर वर दिला जाईल, शी नंतर वर लिहून दिला जाईल, इट दिस दॅट नंतर वर लिहून दिला जाईल किंवा सिंग्युलर नाऊन नंतर वर लिहून दिला जाईल. सो इथे आपण पाहू शकतो की दे नंतर आपण वॉजचा वापर करत नाही, दे नंतर आपण वरचा वापर करत असतो. आणि म्हणून इथे वॉज जिथे ऑप्शनमध्ये दिसेल तो चुकीचा असेल आणि ते आपलं करेक्ट ऑप्शन असेल. सो दे वॉज गोइंग टू हे म्हणणं चुकीचं आहे, म्हणून ऑप्शन सी हा एरर आहे. सी मध्ये जे शब्द लिहिलेले आहेत तो या वाक्याचा एरर आहे, म्हणून सी हे आपलं करेक्ट आन्सर असणार आहे. बरोबर, सुभाष शेख सरांचं म्हणणं आहे सिंग्युलर असेल तर आपल्याला वॉजचा वापर करावा लागतो. सो हे जे प्रश्न आहेत हे प्रश्न एका छोट्या पॉईंटवर आपण डिस्कस करू शकतो, ज्याला म्हटलं जातं सब्जेक्ट व्हर्ब ॲग्रीमेंट. आणि म्हणून तुमच्या जो कोर्स आहे त्या कोर्समध्ये एक चॅप्टर तुम्हाला दिसेल सब्जेक्ट व्हर्ब ॲग्रीमेंट, ते लाईव्ह लेक्चर या फोल्डरमध्ये तुम्हाला दिसेल. लाईव्ह लेक्चर नावाचं जे फोल्डर आहे त्यामध्ये जाऊन तुम्हाला जे चॅप्टर्स दिसतील त्या चॅप्टरमध्ये एक सब्जेक्ट व्हर्ब ॲग्रीमेंट नावाचं चॅप्टर दिसेल. तिथे गेल्यानंतर एक व्हिडिओ असेल तो तुम्ही व्यवस्थित बघा. त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला हे सर्व पॉईंट्स जे आहेत हे क्लिअर होताना दिसतात की कोणत्या सब्जेक्टसोबत कोणता व्हर्ब जो आहे तो ॲग्री होत असतो. आणि या ठिकाणी दे सोबत वॉज हा व्हर्ब ॲग्री होत नाही, वर हा व्हर्ब ॲग्री होत आहे. आणि हे पुन्हा एकदा टेन्स या प्रकरणातील हा आपल्याला एरर पाहायला मिळतोय, प्रश्न पाहायला मिळतोय. हा पास्ट कंटिन्युअस टेन्समधील एक पॉईंटवर विचारलेला प्रश्न आहे. सो ज्यांचं ऑप्शन सी आहे अगदी बरोबर आहे. यानंतर घेऊया आपला पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न आहे टाइम फ्लाय फास्टर दॅन वन कॅन इमॅजिन. आता या सेंटेन्समध्ये जर आपण पाहिलं तर इथे बघा टाइम जो आहे हा टाइम काय आहे, एक सब्जेक्ट आहे. आणि टाइमला आपण अनकाउंटेबल नाऊन म्हणत असतो. टाइमला आपण काय म्हणत असतो, अनकाउंटेबल नाऊन असं म्हणत असतो. सो टाइम हा शब्द प्रॉपरली एक अनकाउंटेबल नाऊन आहे. आणि अनकाउंटेबल नाऊन जर असेल तर त्यासोबत सिंग्युलर व्हर्ब यूज केला जातो. म्हणजेच अनकाउंटेबल नाऊन सोबत व्हर्बचा फर्स्ट फॉर्म यूज केला जात नाही, तर व्हर्बच्या फर्स्ट फॉर्म सोबत एस किंवा ई एस जोडावा लागतो. म्हणजे इथे टाइम या शब्दानंतर हा जो फ्लाय शब्द लिहिलेला आहे हा चुकीचा आहे. हा फ्लाय V1 या ठिकाणी येणार नाही, हा फ्लाय फ्लाईज होईल. म्हणजेच काय, याचा वाय इथून निघणार, त्याचा आय होणार आणि ई एस जोडावा लागणार आणि आता होणार फ्लाईज. सो टाइम फ्लाईज फास्टर देन वन कॅन इमॅजिन. इथे आपलं सेंटेन्स बरोबर होईल. सो टाइम नंतर फ्लाय हा शब्द चुकीचा आहे. सो इथे बघा हा ऑप्शन ए जो आहे हा आपला एरर आहे आणि यानुसार आपल्याला या ठिकाणी ऑप्शन ए हे मार्क करावं लागेल. तर हा जो प्रश्न आहे हा प्रश्न पुन्हा एकदा आपण पाहू शकतो टेन्स या चॅप्टरवरीलच आहे. आणि टेन्स या चॅप्टरमध्ये जर तुम्ही पाहिलं तर पहिलंच आपलं जो टाईप आहे प्रेझेंट इंडेफिनेट टेन्स, या प्रेझेंट इंडेफिनेट टेन्सवर आधारित हा प्रश्न आहे की जिथे सब्जेक्ट जर सिंग्युलर असेल तर व्हर्बचा जो फर्स्ट फॉर्म असेल त्याला एस किंवा ई एस जोडावा लागतो. जसा आपण पहिला प्रश्न पाहिला अगदी त्याचप्रमाणे हा प्रश्न या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालेला आहे. तर ही सर्व महत्त्वपूर्ण प्रश्न आहेत. या प्रश्नांकडे सर्वांनी विशेष लक्ष ठेवायचं आहे की नेमक्या कोणत्या पॉईंटवर ही जी प्रश्न आहेत हे प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारण्यात आलेले आहे. त्यानंतर बघा द लेबरर्स वर डिगिंग. डिगिंग म्हणजे खोदणे, खोदकाम करणे. द लेबरर्स, लेबरर सर्वांना माहिती असेल जे मजदूर असतात त्यांना म्हणतात. वर, आता बघा इथे लेबरर्स जी आहेत त्यांची संख्या एकापेक्षा जास्त आहे. फक्त लेबरर म्हटलेलं आहे का, नाही, लेबरर्स म्हटलेलं आहे. त्यांची संख्या एकापेक्षा जास्त आहे म्हणजे हे प्ल्युरल नाऊन आहे.
आणि हे जर प्लुरल नाऊन आहे तर याच्यानंतर हा जो वर लिहिलेला आहे हा अगदी बरोबर आहे. आणि वर जर असेल तर त्याच्यानंतर जो वर्ब असेल तो ING फॉर्ममध्ये आला पाहिजे. म्हणजे इथे डिगिंग हा शब्द अगदी बरोबर आहे. म्हणजे आपण म्हणू शकतो की द लेबरर्स वर डिगिंग, इथे कोणत्याही प्रकारचा एरर नाही. आणि इथे जर कोणत्याही प्रकारचा एरर नाही तर हे एररचं वाक्य होणार नाही, म्हणजे हा एरर होणार नाही, म्हणजे हे आपलं ऑप्शन होणार नाही, डी एलिमिनेट झालं. त्यानंतर बघा डिगिंग द वेल. आता इथे बघा द वेल, हे वेल म्हणजे या ठिकाणी ॲडवर्ब किंवा ॲडजेक्टिव्ह घेतलेले नाही आहे. हे वेल म्हणजे या ठिकाणी एक नाऊन घेतलेलं आहे ज्याला आपण म्हणतो विहीर, ज्याला आपण म्हणतो विहीर. ओके, सो बघा द लेबरर्स वर डिगिंग द वेल म्हणजे विहिरीचं खोदकाम लेबरर्स करत होते हरिडली. आता हा शब्दही अगदी बरोबर आहे, HURRIEDLY, हरिडली म्हणजे घाईत किंवा ज्याला आपण म्हणतो अगदी कमी वेळेत. टू फिनिश ऑन टाइम. आता बघा इथे टू आहे आणि टू नंतर व्हर्बचा फर्स्ट फॉर्म आला पाहिजे. सो या ठिकाणी हा फिनिश व्हर्बचा फर्स्ट फॉर्म आहे. त्यानंतर ऑन टाइम म्हणजे वेळेवर, ते काम संपवण्यासाठी अगदी वेळेवर ते हरिडली काम करत होते, म्हणजे इथेही कोणत्याही प्रकारचा एरर नाही. द लेबरर्स नंतर वर बरोबर, त्यानंतर ING फॉर्म बरोबर, त्यानंतर काय खोदतायत द वेल आणि कशा प्रकारे खोदत आहेत, हरिडली खोदत आहे, घाईघाईत खोदत आहे. टू फिनिश, टू नंतर व्हर्बचा फर्स्ट फॉर्म आहे. ऑन टाइम ही अगदी बरोबर आहे. तर कोणत्याही प्रकारचा एरर इथे आपल्याला दिसत नाहीये. ऑप्शन आपलं नो एरर होणार. नो एरर जर पाहिलं तर ते ऑप्शन ए मध्ये आहे, मग ऑप्शन ए आपलं करेक्ट उत्तर होणार. ओके, सो काही जणांचं ऑप्शन सी जे आहे सी चुकीचं आहे, हरिडली नाही. हाच तुम्हाला पॉइंट आहे की जो कन्फ्यूज करणार. हरिली असं म्हटलं जात नाही, आपण हरी म्हणू शकतो. आय एम इन अ हरी, मी घाईत आहे, परंतु हरिडली हा त्याचा ॲडवर्ब आहे. हरी या नाऊनचा हरिडली जो आहे हा काय आहे, एक ॲडवर्ब आहे आणि हा या स्पेलिंगनेच बरोबर असणार, HURRIEDLY. हे अगदी बरोबर आहे. तर ही होती आजची महत्त्वपूर्ण प्रश्न. आपण अगदी कमी प्रश्नांपासून सुरुवात करत आहोत, कारण प्रत्येक प्रश्न मला तुम्हाला अगदी व्यवस्थितरित्या समजावून सांगायचा आहे. जरी प्रश्न समजावून सांगण्यासाठी वेळ लागत असेल तरी हे आपल्यासाठी महत्त्वाचं आहे, कारण मी तुम्हाला प्रत्येक कॉर्नर जो आहे तो समजून सांगण्याचा प्रयत्न करत आहे. एरर डिटेक्शनची प्रश्न जी तुम्हाला येतील ती कठीण स्वरूपाची असणार नाहीत, ती सोप्या किंवा मॉडरेट स्वरूपाची असतील, एकतर इझी किंवा मॉडरेट असतील. ॲडव्हान्स टाईपची एरर डिटेक्शनची प्रश्न तुम्हाला विचारले जाणार नाही. प्रत्येक एरर डिटेक्शनच्या प्रश्नाची मी तुमच्याकडून चांगल्या प्रकारे प्रॅक्टिस या लाईव्ह सेशनमध्ये आणि रेकॉर्डेड सेशनमध्ये करून घेणार आहे. पॅराजंबलची प्रॅक्टिस करून घेणार आहे, सेंटेन्स इम्प्रूव्हमेंटच्या प्रश्नांची प्रॅक्टिस करून घेणार आहे, कॉम्प्रिहेन्शनची प्रॅक्टिस करून घेणार आहेत, जे पोस्ट फिक्सेस आहेत, प्रेफिक्सेस आहेत ज्यांना आपण ॲफिक्स म्हणत असतो त्यांची प्रॅक्टिस करून घेईल. स्पेलिंग टेस्टवर अशाच प्रकारे वाक्य दिलं जातं. आता तुम्हाला असे प्रश्न विचारले जात नाही की 4 शब्द दिले जातील आणि त्यापैकी कोणतं स्पेलिंग बरोबर आहे, नाही. तुम्हाला अशा प्रकारचं वाक्य दिलं जाईल, त्या वाक्यामध्ये 4-5 शब्दांना अंडरलाईन करून दिलं जाईल आणि विचारलं जाईल की जे अंडरलाईन केलेले शब्द आहे त्यामध्ये कोणत्या शब्दाचं स्पेलिंग चुकलेलं आहे. जर असेल चुकीचं तर ते ऑप्शनमध्ये निवडायचं, नसेल तर त्या ठिकाणी अशाच प्रकारचं नो एररचं किंवा नो स्पेलिंग मिस्टेकचं ऑप्शन तुम्हाला दिसेल, ते आपल्याला टिक करावं लागेल. सो अशा प्रकारचे जे वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न आहेत त्यांची पूर्णतः प्रॅक्टिस आपण आपल्या या लाईव्ह सेशनमध्ये आपल्या पूर्ण या कोर्समध्ये करून घेणार आहोत. त्यामुळे तुम्ही निश्चिंत राहा. व्हिडिओज जी आहेत ती व्यवस्थित बघा. एक व्हिडिओ तुम्ही कितीही वेळेस पाहू शकतात. अनलिमिटेड टाइम्स तुम्हाला व्हिडिओ पाहण्याचं पूर्णतः सुविधा या ठिकाणी देण्यात आलेली आहे. याकरता देण्यात आलेली आहे की एक व्हिडिओ तुम्ही कमीत कमी 3 ते 4 वेळेस पाहिल्यानंतर त्यामधील जे काही पॉईंट्स मी समजावून सांगितलेले आहे ते तुमच्या कायम लक्षात राहतील आणि जेव्हा तुमची परीक्षा असेल तेव्हा तुम्हाला तशा प्रकारचे जे प्रश्न येतील त्यांची अचूक उत्तरं देता येतील. आणि रेस्ट्रिक्शन जर तुमच्या व्हिडिओजवर लावलीत तर काय होतं की एक व्हिडिओ जर तुम्हाला 4 ते 5 वेळेस पाहायला दिला तर तो व्हिडिओ तुम्ही 1 मिनिट जरी पाहिला तरी तुमचा तो व्ह्यू काउंट होत असतो आणि नंतर तुम्हाला तो व्हिडिओ पाहता येत नाही, मग 3च वेळेस तुम्हाला व्हिडिओ पाहता येत. अशा प्रकारचं आपल्या कोर्समध्ये नाही आहे. आपल्या कोर्समध्ये प्रत्येक व्हिडिओ तुम्ही किती वेळेस पाहू शकतात. जितक्या वेळेस तुम्हाला रिव्हिजन करावायचे वाटत असेल तितक्या वेळेस तुम्ही सर्व व्हिडिओज पाहू शकतात आणि जे काही आहे ते सर्व व्हिडिओजमध्येच आहे. त्यामुळे व्हिडिओज व्यवस्थित बघा,
जे काही आपल्या ऑनलाईन टेस्ट आहे त्या व्यवस्थित सोडवा आणि PDF नोट्स ज्या दिलेल्या आहेत त्या शॉर्ट नोट्स आहेत, ते फक्त ज्यांच्याकडे फार कमी वेळ आहे त्यांच्यासाठी आहे. परंतु व्हिडिओज जी आहेत हीच सर्वात मोठं साधन आहे, त्यामुळे सर्वांनी व्हिडिओजला जास्त प्रायोरिटी द्यायची आहे. व्हिडिओज सर्वांनी व्यवस्थित बघायचे आहेत. ओके, तर आजच्या लाईव्ह सेशनमध्ये फक्त इतकंच. भेटूया पुढील लाईव्ह सेशनमध्ये. आपण पुढील लाईव्ह सेशनमध्ये घेणार आहोत 16 एप्रिलला डिपार्टमेंटल PSIचा जो पेपर झाला त्यामध्ये जे प्रश्न विचारण्यात आले, आत्ता 16 एप्रिल 2022 2 दिवसापूर्वी सॅटर्डेला जो पेपर झाला, त्या पेपरमध्ये इंग्रजीचे जे प्रश्न विचारण्यात आले होते त्या प्रश्नांचं ॲनालिसिस आपण पुढील लाईव्ह सेशनमध्ये घेणार आहोत. थँक्यू सो मच.